साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 9वा संदेह वारण नाम। श्रीराम। ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सारितान सारेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे। ब्रह्म भेदितान भेदेना ब्रह्म छेदितान छेदेना ब्रह्म परते होईना केले तरी। ब्रह्म खंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे हे ब्रह्मांड शिरकले मध्ये। समर्थाने एवढा सुंदर आपल्या समोर ओवी दिलेली आहे बघा। ब्रह्म कोण आहे? जो परब्रह्म आहे, जो पूर्ण व्यापलंय, जो कणाकणांनी भरलंय, त्याला वेगळं नाही करता येत असा हा ब्रह्म, असा हा ब्रह्म पूर्ण ब्रह्म भरलेला आहे सगळ्यामध्ये। कुठे असं नाही की तिथे रिकामी जागा आहे। जर तुम्ही भिंगामध्ये बघितलात तर अखंड कण कण कण, त्या कणामध्ये असं दुसरा कण शिरायला पण जागा नाही असा तो ब्रह्म कणाकणांनी भरलेला आहे। तो दिसतच नाही, तो दिसतच नाही। तो कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे। त्याला नाही आकार, नाही उकार, नाही मकार। पण प्रत्यक्षात धर्माचा साथ द्यायला पाहिजे म्हणून मनुष्य देह धारण करून तो आपल्या समोर येतो असा तो परब्रह्म। म्हणून सांगितले समर्थांनी ब्रह्म वारितान वारेना। बघा संदेह आहे, संदेह कोणाकडे येतो? आपल्याकडे। आपण मनुष्य आहोत। 84,999 योनीतला लास्टचा जो जे आहे, शेवटची योनी जी आहे ती फक्त मनुष्य योनी आहे। मनुष्य योनी, मनुष्य जर मनुष्याने कर्म उत्तमाची केली नाही, परमार्थ केला नाही, जर तो मध्येच किंवा शेवटला मरण पावला तर त्याला एवढे योनी काय करायला लागेल? भोगावं लागेल। जर त्यांनी परमार्थ केला, ईश्वराचं अखंड नामस्मरण केलं तर एवढी योनी किती 84 लाख योनी 958 योनी त्याला कट होईल आपोआप। का? कधी कट होणार? जेव्हा तो अखंड अखंड नामस्मरण करेल तर, ईश्वराची भक्ती करील तर एवढ्या योनी त्याच्या कट होतील। सांगितलं ब्रह्म वारितान वारेना। ब्रह्म कधी वारत नाही, ब्रह्म कधी मरत नाही, कारण तो असतचे असे सर्व ठाई, असतचे असे सर्व ठाई। ब्रह्म सारितान सारेना। ब्रह्माला सारायला गेलं तरी तो सरत पण नाही, कारण ब्रह्म मुळात दिसतच नाही तर त्याला सारायला कसं जाणार? जाऊ शकतच नाही किंवा त्याला सारू पण शकत नाही, कारण त्याला स्पर्श पण होत नाही। जाणीव होतो पण स्पर्श होत नाही। बघा ब्रह्म काही ओसरेना एकेकडे। ब्रह्म ओसरत पण नाही, म्हणजे कमी जास्त पण होत नाही। फक्त ओसरत काय? समुद्र। समुद्राला भरती ओटी येते। ही कोणामुळे येते? तर सूर्य आणि चंद्रामुळे। हे सूर्य आणि चंद्र ज्याने निर्माण केलं तो परब्रह्म। हे काय? ब्रह्म म्हणजे कोण? तर परब्रह्म आहे। ज्याने सूर्याला आणि चंद्राला निर्माण केलं ते कोण आहे? तर परब्रह्म आहे। मग या परब्रह्माला आपण सारलं, आपण बघत पण नाही, आपल्याला दिसतच नाही। जो कार्य आहे, जो अखंड कार्य चालू आहे बघा, आपण झोपलो तरी त्याचं कार्य चालूच आहे ना चालू। आपल्या नाकातून श्वास तो घेतो, आपल्याला व्यवस्थित तो झोपवतो, मधीत काही अडथळा निर्माण करत नाही। असा हा तो परब्रह्म आहे, तो दिसतच नाही। ब्रह्म भेदिता भेदेना। ब्रह्माला भेद करा। बघा भेद करा, कशाने पण हे करा, बाणाने भेद करा, कशाने पण करा, काही करू शकत नाही। कारण का? तर ब्रह्म हा आपल्याला दिसतच नाही। ब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे, तो पूर्ण भरलेला आहे पण तो आपल्याला दिसत नाही। निर्गुण आहे,
निराकार आहे, त्याला आकारच नाही. त्याला पाण्यात बघायला जरी गेलंस तर पाण्यासारखा दिसतो, कशामध्ये बघायला गेलो तर त्या वस्तू सारखा दिसतो. असा हा ब्रह्म. ब्रह्म छेदिता छेदेना. ब्रह्माला छेद करायला गेलं बघा तरी छेदत नाही, त्याला होल पाडा तरी नाही. कारण कसं आहे, ब्रह्म अखंड अखंड भरलेला आहे, कुठेच नाही. म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाल ना तिथे परब्रह्म आहे. परब्रह्म आपल्या अंतरीच आहे. कारण आपल्याला जो चालवतो हा कोण? परब्रह्मच आहे. आपल्याला चालवतो, आपल्यातून सगळं काही कार्य करून घेतो. बघा, आपण हलतो, आपण इकडे जातो तिकडे जातो, आपल्याकडून श्वासोच्छ्वास करून घेतो, तोच तो परब्रह्म आहे. परब्रह्म कसा आहे तो? वायू कधी दिसतो आपल्याला? स्पर्श पण होतो, तरी पण जाणीव होते, पण आपल्याला हा परब्रह्म आहे की नाही हे आपल्याला कळतच नाही. मग आपल्याला कळून कोण देणार? तर प्रत्यक्ष सद्गुरू. जा सद्गुरूच्या बैठकीला बसायला, जा श्रवण करायला, तरच आपल्याला कळल की परब्रह्म कुठल्या स्वरूपात आहे. परब्रह्म त्या समयीमध्ये जळणारी जी ज्योत आहे त्या स्वरूपात तो परब्रह्म आहे. परब्रह्म कसा आहे त्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल, पण प्रत्यक्षात परब्रह्माचं स्वरूप बघायला मिळणार नाही. ब्रह्म छेदिता छेदेना. ब्रह्म परते होईना केले तरी. परते होईना म्हणजे ब्रह्म गेलाच नाही तर परत काय होणार आहे ना. ब्रह्म असतच असे सर्वांठाई. बघा, ब्रह्म खंडेना अखंड. ब्रह्म कसा आहे? ब्रह्माला खंडन नाही. खंडन आहे का? नाही, तो अखंड आहे. ब्रह्म कसा आहे? अखंड. त्याला खंड नाही, त्याला असे भाग नाही. तो पूर्ण असा पूर्ण ब्रह्म कसा आहे? पूर्ण भरलेला आहे. ब्रह्माला होल नाही, ब्रह्माला काही छेद नाही, काहीच नाही. ब्रह्माला भेदन करता येत नाही. बघा, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी ते कैसे ब्रह्मांड सिरेकले मध्ये. काय सांगितलंय? ब्रह्माला दुसरं खंड नाही, तरी पण त्यामध्ये काय सांगितलंय? कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये. कसं काय ब्रह्मांड त्याच्यामध्ये शिरलंय? अरे, जे ब्रह्मांड आहे ते त्याचंच आहे, त्याच्यातच तो परब्रह्म आहे. तो जो ब्रह्मांड आहे, हा ब्रह्मांड निर्माण कोणी केला? परब्रह्माने. परब्रह्माच्या परेतच तो ब्रह्मांड आहे. त्याला असं वाटत असेल की हा पूर्ण ब्रह्मांड तो त्याच्या परेत घालणार, पूर्ण ब्रह्मांडाचा तो नाश करणार. त्यालाच तो अधिकार आहे परब्रह्माला. आपल्याला नाही अधिकार. कोण इकडे काय लावतोय, कोण इकडे बॉम्ब फ्लश वगैरे करतोय, त्यांना नाही अधिकार. ते ब्रह्मांडाचा नाश करण्याचा त्याला अधिकार नाही. ज्याने निर्माण केलं ब्रह्मांड त्यालाच नाश करण्याचा अधिकार आहे. म्हणून त्या परब्रह्माची ओळख फक्त सद्गुरु चरणी. सद्गुरु चरणी जा. सद्गुरु चरणाचं म्हणजे बोलतात ना, सद्गुरूचं श्रवण करा, सद्गुरूचं निरूपण आहे ते श्रवण करा सांगितले, तरच परब्रह्माची ओळख. नाही तर परब्रह्माची ओळख नाही. तो फक्त ज्योती रूपातच दिसेल आपल्याला. परब्रह्म कसा आहे? ज्योती रूपात आहे. आपण त्याला बघायला पूर्ण सूक्ष्मातून सूक्ष्म बघितलं ना. गणेश आहे, श्री गणेश आहे, हा परब्रह्माचा स्वरूप आहे, फक्त अंश आहे. का आहे श्री गणेश? तर परब्रह्माचा अंश आहे, म्हणून त्याची प्रथम पूजा ठेवलेली आहे. मग प्रथम पूजा त्याची होण्यासाठी मनुष्याला प्रत्यक्षात काय पाहिजे? मंगळचरणात यायला पाहिजे, तरच तो त्या गणेशाची, त्या परब्रह्माची ओळख करेल, त्या परब्रह्माची स्तुती करेल, त्या परब्रह्माची पूजा करेल. सांगितलंय का इथे? पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोल रचना कोण्या प्रकारे झाली भ्रमणे. बघा, त्या परब्रह्माने असं कसं काय केलं? पर्वत केलं, पाषाण शिळा शिखरे. शिळा कशी बनवली? शिळा आहे ना, दगड, मोठे मोठे कातळ, हे कसं निर्माण केलं? मोठी मोठी शिखर, डोंगर कसं निर्माण केले? परब्रह्माचं तर आहे ना. नाना स्थळे स्थळांतरे. बघा, नाना स्थळ आणि ती स्थळांतर होतात. स्थलांतर काय होतो? पशु पक्षी स्थलांतर होतात ना. कसे बनवले? हे सगळं कशामध्ये आले? तर 84 योनीमध्ये सगळं आलेलं आहे. भूगोल रचना. भूगोल म्हणजे भू म्हणजे कोणतं? धरती माता.
ही भू कशी आहे, गोल आहे. ह्याची रचना कशी निर्माण केली बघा. ही 84 लक्ष योनी हीच ती रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये मनुष्याला जन्म त्या परब्रह्माने दिलेला आहे. झाली ब्रह्मी. कोणी दिलं, कोणी केलं हे निर्माण सगळं, तर परब्रह्माशिवाय कोणीच नाही. ह्या जगामध्ये परब्रह्माशिवाय निर्माण करता करविता कोणीच नाही. जर त्याला अधर्माचा नाश करायचा असेल तर त्याला देह धारण करावं लागतं, त्याला जन्म घ्यावा लागतो. बिना जन्माने कार्य होत नाही. बघा, प्रत्यक्षात सतयुगापासून कलियुगापर्यंत त्या परब्रह्माने काय केलंय त्या नारायणाने देह धरून आले, माया धरून आलं ना, तेव्हाच ते एककाचा नाश केलं आहे ना. श्रीराम आला. श्रीरामाने प्रत्यक्षात रावणाचा अधर्माचा कार्य करत होता रावण, त्याचा नाश केला. कंस घ्या, श्रीकृष्ण म्हणून जन्माला आले आणि तो कंसाने सुद्धा काय केलं, अधर्माचाच नाश केला ना, म्हणून त्याचा नाश प्रत्यक्षात कंसाने धर्माचा नाश केलं, रावणाने सुद्धा धर्माचा नाश केलं. म्हणून हे अधर्मी लोक आहेत. म्हणून हे अधर्माला नाश करण्यासाठी प्रत्यक्षात त्याला नारायणाला काय घ्यावं लागलं, जन्म घ्यावं लागलं. कलियुगात घ्या श्रीपाद श्री वल्लभायांना. कलियुगामध्ये बाण घेऊन नाही नाश करता येणार, कारण कली कसा आहे, कली प्रत्यक्षात प्रत्येकाच्या मध्ये मेंदूमध्ये शिरलेला आहे. कली कसा आहे, मेंदूमध्ये शिरलेला आहे. कली आपल्या मेंदूवर प्रभाव करतो, कली आपल्या डोक्यावर प्रभाव करतो. कोणाला दिसत नाही की कली कशावर प्रभाव करतो. बघा, प्रत्यक्षात परिषद राजा घ्या, त्यांनी काय केलं, सोन्याचं मुकुट धारण केलं आणि त्या कलीने कुठे जागा मागितली, प्रत्यक्षात परिषद राजाने त्यांनी त्या राज्यात जागा मागितली, पण त्या परिषद राजाने राज्यामध्ये त्याला जागा दिली नाही. जिथे सोनं आहे, जिथे राजविलास आहे, तिथे त्याला जागा दिली कलियुगाला. म्हणून लगेच कलीने सोना बोलल्याबरोबर लगेच राजाच्या मुकुटामध्ये धारण केलं, त्याचं स्थान तिथे धारण केलं आणि राजाला काय केलं, अधर्म बनवलं. परिषद राजाला अधर्म बनवल्याबरोबर राजाचं 7 दिवसामध्ये मृत्यू ठरला आहे ना. मग अधर्म कोण बनवतो, तर कली. मनुष्य कसा आहे, साधारण सर्वसाधारण माणूस आहे, पण ह्याला अधर्मी कोण बनवतो, कली. मग कली कसा येतो हे कोणाला माहिती नाही पडत. जा सद्गुरूशी शरण, तरच समजेल की कली कसा येतो. कली कुठे प्रभाव टाकतो, कली प्रत्यक्षात आपल्या मेंदूवर प्रभाव टाकतो, आपल्या डोक्यावर प्रभाव टाकतो. जर तुम्ही उत्तमाचा सार घेतलात ना, जर तुम्ही नाही, या देहाने सुद्धा जर उत्तमाचं सार घेतलं त्या ईश्वराचं, त्या सद्गुरूकडून ना, त्या समर्थाकडून, तर आपल्याला समजेल की आपल्या आतमध्ये काही कली प्रवेश करतो. हे समजेल, कारण आपलं वागणं जर देवाच्या व्यतिरिक्त असेल, ईश्वराच्या विरुद्ध वागणं असेल, तर लगेच समजायला पाहिजे की आपल्या मेंदूमध्ये कलीने प्रवेश केला. सांगितले ते बघा, भूगोल रचना कोण्या प्रकारे झाली, परब्रह्म. म्हणजे ही सगळी डोंगर पर्वत कोणी निर्माण केले, तर प्रत्यक्षात परब्रह्मानेच निर्माण केले. बघा, हे कसं डोंगर निर्माण झालं, जिथे जिथे काय म्हणतात, आपली भू ही धरती माता काय करते, उथल पुथल करते ना. जिथे उथल पुथल करते तिथे काय होतो, लगेच खालची माती वर काढते आणि एकीकडे टेकडी निर्माण करते. मग ती टेकडीच राहते, ते डोंगरच राहते. किंवा अगोदर डोंगर त्या परब्रह्माने बनवले कशा करता, तर ऋषी मुनींच्या तपश्चर्या करता ते डोंगर पहाड बनवलेले. सांगितले भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. बघा, भूगोळ, भू म्हणजे धरती माता, धरती माता कशी आहे, गोल आहे. या भूगोलामध्ये ब्रह्म आहे. ब्रह्म पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण परब्रह्म भरलेला आहे.
ह्या भूगोलामध्ये पूर्ण ब्रह्म भरलेलं आहे, परब्रह्म भरलेलं आहे. आणि परब्रह्माच्या परेत काय आहे? भूगोल आहे ना? आहे की नाही? बघा, मनुष्य हा भूगोल मनुष्य आहे. त्याच्या परेमध्ये जा, सगळ्या कशा शिडाणाऱ्या सगळं ब्रह्मांड आहे. बघा तुम्ही, त्या बघा रक्ताच्या ज्या आपल्या शिरा आहेत, रक्तानी भरलेल्या, ह्या काय आहेत? नद्या आहेत ना. नद्या वायूनी भरलेल्या आहेत, रक्तानी भरलेल्या आहेत. ह्या सगळ्या काय? शिराणाऱ्या ह्या नद्या आहेत. पूर्ण ब्रह्मांड याच्यामध्ये जा बघायला, परेमध्ये. बघा, तसाच तो परब्रह्माच्या परेमध्ये पूर्ण ब्रह्मांड भूगोल आहे. भूगोल म्हणजे धरती मातेवर जशा जशा नद्या आहेत, जर तुम्ही ड्रोन कॅमेरा घेतलात ना, तर ज्या नद्या आहेत ना, नद्या नाले हे सेम जशा मनुष्याच्या जशा रक्तवाहिन्या आहेत ना, तशा त्या नद्या आहेत. तशा नद्या ह्या धरतीवर आहेत, भूगोलवर. म्हणून इथे सांगितलंय भूगोल आहे ब्रह्मामध्ये आणि ब्रह्म आहे भूगोलामध्ये. बघा, भूगोल आहे ब्रह्मामध्ये, त्या ब्रह्मांडामध्ये भूगोल आहे आणि भूगोलामध्ये परब्रह्म आहे. पाहता एकामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष दिसतो ना. बघा, मनुष्य जे सजीव आहे तिथे काय आहे? नाना मंदिर आहेत. जसं तो मंदिर आहे, बाहेरला आपण मंदिरात जातो, मंदिरात खूप ऊर्जा असते. का ऊर्जा असते? कारण ती ऊर्जा कोणी भ्रष्ट नसते केलेली. आणि ती भ्रष्ट कशाने होते? तर तिथे कपल जातो आणि घाण कर्म करतात, तेव्हा तो मंदिर का होतो? भ्रष्ट होतो. जिथे कपल जातो आणि घाण कर्म करतो, तिथे काय होतो? मंदिर भ्रष्ट होतो. पती पत्नीला कपल म्हटलं नाही, तर कपल कोण आहे? गर्लफ्रेंड हे कपल आहे. पण मंदिरामध्ये त्यांना फक्त मंदिरामध्ये काय आहे? तर नमस्कार करणं, त्या ईश्वराची पूजा करणं. पण तिथे कपल जातो आणि घाण कर्म करतो, तिथे मंदिरात ऊर्जा राहत नाही. तसे त्या मंदिरामध्ये ईश्वर आहे, तसा प्रत्यक्षात मनुष्याचे देहरूप आहे, जे सजीव आहे त्यामध्ये ईश्वर आहे. मग मनुष्य देहामध्ये ईश्वर आहे का? तर नाही. पशु पक्षी ह्याच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. ते सजीव आहे म्हणजे तिथे ईश्वर आहे. झाडांमध्ये सुद्धा ईश्वर आहे, रोपट्यांमध्ये सुद्धा ईश्वर आहे. जर छोटा रोप लावला आणि त्याला आपण पाणी घातलं, तो मोठा होते. त्याच्यामध्ये सजीव आहे म्हणून तो काय होतो? मोठा होत जातो, वाढत जातो. म्हणून त्याच्यामध्ये काय? ईश्वर आहे. प्रत्येक मध्ये ईश्वर आहे. बघायला गेला तर प्रत्येक मध्ये ईश्वर आहे. पण त्यांनी समजून, आता मनुष्यामध्ये सुद्धा ईश्वर कार्य करतो. जर मनुष्याने समजलं नाही माझ्यामध्ये ईश्वर कार्य करतो, तर मला कुठली कर्म करायला पाहिजे हे समजत नाही. मला ईश्वराचीच कर्म करायला पाहिजे, तरच माझ्यामध्ये ईश्वर कार्य करतो. हे सगळ्या देहामध्ये ईश्वर कार्य करतो. मग आपण एखादा देह मग बोलतो ना, हा खराब आहे का? कारण त्याच्यामध्ये ईश्वर कार्य करून सुद्धा राक्षसी कर्म असतात ना. अभिमान कोणाचा होता? अभिमान प्रत्यक्षात रावणाकडे होता. तोच अभिमान जर तुमच्या आमच्याकडे आला, अभिमान प्रत्यक्षात कंसाकडे होता, तोच जर अभिमान तुमच्या आमच्याकडे होता, तुमच्या आमच्याकडे जर आला, तर आपण कोण आहोत हे ओळखायचं आहे. आपल्याकडे काय पाहिजे? तर स्वाभिमान पाहिजे. अभिमान नकोय, अहंकार नकोय. अहंकाराला अभिमानाला तर आपण कोण आहोत? दुरात्मा आहोत. आपण कोण आहोत? दुराभिमान आणि दुरात्मा आहोत. जर आपल्याकडे हा अभिमानाचा त्याग केला आणि अहंकाराचा त्याग केला, तर आपल्याकडे काय राहील? फक्त स्वाभिमान राहील. अभिमान नसावा. आणि अभिमान असेल ना, तर तो मनुष्य मुद्दाम होऊन दुसऱ्या मनुष्याला जाणून बुजून दुखवत असतो. कारण परब्रह्म हा सगळीकडे भरलेला आहे, एवढंच ठरवायचं आहे. मग परब्रह्म सगळीकडे भरलेला आहे, तर तुम्ही आम्ही म्हणाल काय? दुसऱ्याला दुखवणं हे परब्रह्माचं कार्य नाही. दुसऱ्याला दुखवणं परब्रह्माचं कार्य नाही. म्हणून समर्थ म्हटले, बघा, भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोलामध्ये.
भूगोळामध्ये पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसेल. ब्रह्मे भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला. विचार पाहता प्रत्ययाला प्रत्यक्ष दिसे. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता निटचे झाले. परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. काय सांगितलंय? ब्रह्मे भूगोळे पैस केला. ब्रह्मी ब्रह्म परब्रह्म भूगोळामध्ये आहे ना. परब्रह्म पूर्ण पृथ्वी तळावर पूर्ण भरलेलं आहे. भूगोळ म्हणजे काय? पृथ्वी आहे. पैस केला म्हणजे काय? स्थायिक राहिला. आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला. आणि भूगोळाने काय केला? ब्रह्मे भेदला. ब्रह्मे भेदिला म्हणून काय सांगितलंय? परब्रह्माच्या परेमध्ये भूगोल दिसतोय म्हणून इथे भेद केला सांगितलं. भेद करून काय आहे? अंतरात आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे. त्या परब्रह्माच्या परे आहे ना. ब्रह्मांड आहे. बघा तुम्ही आकाशामध्ये आपली पृथ्वी दिसतोय ना. भेद केला. विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता निटचे झाले. परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. काय सांगितलंय? परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले. ब्रह्मास परब्रह्माला ब्रह्मांडाने भेदलं. बघा परब्रह्माच्या परेमध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे. त्याला भेद म्हटले. हे विपरीत दिसे आहे ना. विपरीत म्हणजे कसं? विपरीत म्हणजे काय? तो त्याच्या जागी आणि तो त्याच्या जागी असं. तो त्याच्या ह्याच्यामध्ये आहे परेत आहे आणि तो त्याच्या परेमध्ये आहे. हे विपरीत. बघा भूगोल आहे परब्रह्माच्या परेमध्ये आणि परब्रह्म भूगोलामध्ये आहे. हे विपरीत आहे. दिसतो ना विपरीत. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभाव हे सकळांचा अनुभव दिसतीचे आहे. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले ऐसे श्रोते आक्षेपिले आक्षेप वचने. हे आपणच आक्षेप घेतो. कोण आक्षेप घेणार? तर ज्याला समजतो तो त्याला समजण्यासाठी आणखीन समजण्यासाठी तो प्रश्न विचारत असतो, आक्षेप घेत असतो है ना. आता याचे प्रत्युत्तर सावधायका निरुत्तर येथे पडिले की विचार संदेहाचे. इथे काय झालं? संदेह निर्माण झाला. संदेह म्हणजे संशय. संशय कोणाला येतो? आपण अज्ञानाला संशय येतो. जो ज्ञानी असतो त्याला संशय नाही. समर्थ ज्ञानी आहे ह्याच उत्तर समर्थाने दिलेलं आहे. हे श्रोत्यांना का आलं? संशय आलेला आहे आणि श्रोत्यांचं उत्तर आता समर्थ देतात. बघा जो ज्ञानी आहे त्याच्याकडे संदेह नाही. आता याचे प्रत्युत्तर सावधायका निरुत्तर येथे पडिले की विचार संदेहाचे. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे. बघा ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे. ब्रह्मांड नाही म्हणत नाही तरी तो दिसतो आणि दिसे म्हणो तरी नासे. तो दिसतो तरी पण ते नाही असं वाटतं. नासे म्हणजे नाशिवंत. आता हे समजती कैसे श्रोते वचन. आता हे समजलं कसं श्रोत्यांना? कारण काय ब्रह्मांड आहे हे दिसतो, सगळ्यांना दिसतो. पण ब्रह्मांड आहे पण तो कसा आहे? नाशवंत आहे. कधी ना कधी त्याचा नाश होणार. बघा मनुष्य आहे त्याला मरण आहे ना. प्रत्येक सजीव आहे त्याला मरण आहे ना. कारण हे कशावर आहे? भूगोलावर आहे. जे भूगोलावर आहे त्याला मृत्यू आहे. झाड आता दिसतोय, सगळे रोपट आता दिसतात पण काही काळानंतर ते मरणार आहेत. आहे का नाही? कारण त्यांना ऊर्जा देणारा नसेल. ऊर्जा कमी पडली की ते काय करतील? मरतील. हे नाशवंत आहे. कधी ना कधी तरी ते नाश होणार आहे. हे श्रोत्यांना कसं पटवून देणार? समर्थ म्हणतात बघा. तव श्रोते झाले उद्दित वक्ता म्हणे सावचित प्रसंगे बोलो उचित प्रश्नोत्तर. बघा तव श्रोते झाले उद्दित म्हणजे एकदम उत्साहात झाले. वक्ता म्हणे सावचित. वक्ता म्हणजे कोण? समर्थ म्हणतात सावधान. प्रसंगे बोल उचित. प्रसंग आहे तसंच बोला. प्रश्नोत्तर. आता सांगितलं इथे आकाशे दीपास लाविले दीपे आकाश परते केले हे तो घडे ना पाहिले
पाहिजे श्रोती. बघा, आकाशामध्ये दीप लावलं, दीपामध्ये आकाश नाही. दीपामध्ये जर बघायला गेलं तर आकाश दिसेल का? आकाशामध्ये दीप दिसतो. आकाश म्हणजे काय? तो परब्रह्म आहे ना. आप तेज अथवा पवन, सारून सकती गगन, गगन पाहता सगण चळेल कैसा. बघा, आप म्हणजे काय? पाणी. तेज म्हणजे काय? हवा. तेज म्हणजे हवा अथवा पवन आहे ना. ते हवाच. पवन म्हणजे वायू, तेज म्हणजे पण वायू. जर वायूच नसेल प्रत्येक मनुष्याच्या अंतरी तर त्याला तेज नसणार. तेज निघून गेला की तो मृत्यू पावणार. बघा, सारून सकती गगन, जे गगन आहे ते सारू शकत नाही. गगन म्हणजे काय? आकाश. ते आकाशामध्येच आहे ना, सामावलेलंच आहे. जसा तो आकाश म्हणजे कोण? तर परब्रह्म. त्या परब्रह्मात याच्यात तो सारू शकत नाही. गगना पाहता सगण चळेल कैसा. गगन पाहता सगण. आता या गगनामध्ये बघा, आकाश, आपण जर तिकडे गेलो तरी तिकडे आपल्या पाठीवर आकाश येतो, आपल्याला वाटतो की नाही. मग हे कोण हे करतो? तर हे जे तेज, पवन, हे आप, हे जर नसतील त्याच्यात तर आकाश आपल्या पाठीवर येईल का? नाही येऊ शकत. आपल्याला तो भास पडतो की नाही. आकाश पण आकाश आहे तिथेच आहे, सगळे आहेत तिथेच आहेत. आपण फक्त पुढे जातो. आपल्याला वाटतं का आपल्या पाठीवर आकाश येतो, आपल्याला तो भ्रम पडतो. असं आहे. अथवा कठीण झाली मेदिनी, अथवा कठीण झाली मेदिनी, तरी गगने केले चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. मेदिनी म्हणजे कोण? तर पृथ्वी. कठीण म्हणजे काय? कडक. जिथे कडक का म्हटलंय तर तिथे मृदू म्हणजे बघा, माती असेल तिथे मृदू, चिखलात जर तिथे पाप पडलं, पाणी पडलं तर ते मृदू. आणि कठीण म्हणजे काय? तर तिथेच दगड असतो, कातळ असते, तो कठीण असतो भाग. मेदिनी तरी गगने केले चाळणी, गगनामध्ये ती चाळणी केली, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. बघा, गगनामध्ये काय केलं? त्याची चाळण केली. बघा, कातळ सुद्धा मोठं होतो. बघा, ती कठीण आहे ना पृथ्वी. कशी आहे पृथ्वी? कठीण आहे. त्याच्यामध्ये वायू शिरेल का? तरी सुद्धा वायू तिथे शिरला. तरी सुद्धा आप तिथे शिरला, तरी सुद्धा तेज तिथे शिरला आहे ना. म्हणून तर कातळ, म्हणून तर दगड कसे होतात? मोठे होतात. यांच्यामध्ये सुद्धा पंचतत्व आहेतच. याची प्रचित आईशी असे, ते जडत्व झाली तितुके नाशे, आकाश जैसे तैसे असे चालणार नाही.